मला एक प्रश्न पडला होता. ठीक आहे, प्रभूजींना विचारतो. प्रभूजी, मला एक विचारायचं होतं. हा, विचार ना पेत्रा. माझ्या भावाने किती वेळा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? पेत्रा, मी तुला 7 वेळा असं म्हणत नाही, तर 7,070 वेळा जरी तुझ्या भावाने तुझा अपराध केला असता, तू त्याला क्षमाच कर. ठीक आहे प्रभूजी. म्हणून मी तुम्हाला एक दाखला सांगतो. तो दाखला असा आहे की एकदा एका राजाला त्याच्या दासांकडून हिशेब घ्यावयाचा वाटला. तेव्हा त्याने त्याच्या राज्यातील त्याच्या दासांना बोलावून घेतलं. सेवका, इकडे ये. काय आज्ञा महाराज? मला माझ्या राज्यातील सर्व दासांकडून आजच्या आजच हिशेब घ्यायचा आहे, तर आजच जाऊन लोकांना सांगा. होय महाराज. सेवकांनो, राजाने आज्ञा केली आहे की त्याला त्याच्या दासांकडून आजच्या आजच हिशेब घ्यायचा आहे, तर तुम्ही जाऊन आजच त्यांना सांगा. ऐका हो, ऐका सर्व लोक हो, ऐका. राजाने आज्ञा केली आहे की त्याच्या राज्यातील त्याच्या दासांनी आजच्या आजच त्याला हिशोब द्यावा. ऐका हो, ऐका. सेवका, सर्वजण आले आहेत, हिशेबाला सुरुवात करा. होय महाराज. शिमोनाचा पुत्र यहुदा याचे 2,000 येणे. जकर्याचा पुत्र मत्तय याचे 5,000 येणे. रुबेन याचे 10,00,000 येणे. अरे दासा, तो आपला हिशेब द्याव्यास का येत नाहीस? महाराज, माझ्याजवळ देण्यासाठी काही नाही. अरे काय, तुझ्याजवळ देण्यासाठी काही नाही? सेवकांनो, त्याला बांधा. दया करा महाराज, माझ्यावर दया करा. दया करा महाराज, दया करा, दया करा, दया करा. महाराज, त्याचे एवढे कर्ज झाले आहे की
याला कित्येक वर्ष हे कर्ज फेडण्यासाठी जातील, तरी सुद्धा हा फेडू शकत नाही. हो तेच, म्हणूनच त्याला तुम्ही घेऊन जा आणि याचं जे असेल नसेल ते मला विकून मागून टाका, द्या महाराज. याच्या घरच्यांना विकून टाका आणि याचं कर्ज तुम्ही फेडून घ्या. दया करा महाराज, माझ्यावर दया करा. मी तुमचं सर्व कर्ज फेडून टाकी. घेऊन जा त्याला. दया करा, दया करा, दया करा महाराज. सेवकांनो, त्याला इकडे घेऊन या. अरे दासा, मी तुझं सर्व कर्ज माफ करतो. धन्यवाद महाराज, धन्यवाद महाराज. तुमचे माझ्यावरती खूप मोठे उपकार आहेत. धन्यवाद महाराज, तू जाऊ शकतो. धन्यवाद महाराज, धन्यवाद. एकाजवळ माझे 100 रुपये येणे होते. तो आज भेटला पाहिजे, बघतोच त्याला. अरे हा तर तोच आहे ज्याच्याजवळ माझे 100 रुपये येणे आहेत. तुझ्याजवळ माझे 100 रुपये येणे आहेत आणि ते आजच्या आज मला हवे आहेत. अरे आता माझ्याजवळ काही नाही, मला वागवून घे. मी काही ऐकून घेऊ शकत नाही, मला ते आजच्या आज हवे आहेत. मी तुझी फेड करेन. वाचवा 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 वाचवा. तुम्ही सोडा, त्याच्याजवळ माझे 100 रुपये येणे आहेत. मी त्याला तुरुंगातच टाकतो. अरे हा तोच ना, याचे राजाने 10 लाख रुपये कर्ज माफ केले आणि ह्याचे त्याच्या दासाकडे फक्त 100 रुपये आहे आणि तरी सुद्धा हा माफ करू शकत नाही. चला जाऊन आपण राजाला सांगू. चला. महाराज, एक गोष्ट बोलायची होती. हा बोला ना, सर्व काही ठीक आहे ना? हो, सर्व काही ठीक आहे, परंतु ज्याचे तुम्ही 10 लाख रुपये कर्ज माफ केले होते, परंतु त्याच्या दासाकडे फक्त 100 रुपये होते, परंतु तो त्याचे 100 रुपये माफ करू शकला नाही, तर त्याने त्याची नरडी आवळली. त्याने त्याची नरडी आवळली. तर ही गोष्ट खरी आहे, तर त्या दुष्ट दासाला तुम्ही माझ्याकडे घेऊन या. होय महाराज. सेवकांनो, जा आणि राजाने आज्ञा केली आहे की रुबेन या दासाला लवकर राजाकडे आणा. अरे दुष्ट दासा, मी तुझे 10 लाख रुपये माफ केले आणि तो आपल्या दासाला फक्त 100 रुपये माफ करू शकला नाहीस. जशी मी तुझ्यावरती दया केली तशी तू आपल्या दासावरती दया करायची नव्हतीस काय? हे घे तुझे 100 रुपये. सेवकांनो, याला घेऊन जा आणि हा लाल करणाऱ्यांच्या हाती सोपवून द्या, जोपर्यंत हा याचे कर्ज फेडत नाही तोपर्यंत. दया करा महाराज, पुन्हा एकदा माझ्यावरती दया करा. दया घेऊन जा त्याला. दया करा, दया करा. म्हणून तुम्ही आपल्या भावास मनापासून क्षमा केली नाही तर माझा स्वर्गातील पिता देखील तुमच्यासोबत तसेच करेल.